सावधिका नमस्कार करायची पद्धत अशी. आता आपण आल्या थायलंडच्या कोकण किनारपट्टीवर. तुम्ही बघू शकता समुद्र किनारा. तेव्हा मी तुम्हाला दाखवतो बघा. अथांग महासागर. नाही तर आपण आले आता चलाथात बीचला. चलाथात बीच तुम्ही बघू शकता. मागं कशी पब्लिक बसली सगळीकडं. बघूया आपण पुढे. चला पोरांची सहल आली इथं. जशी आपली अलिबागला जातं तशीच या ना इथे बीचवर आणून सोडून दिल्या. जा बाबा करता त्या करा तुम्ही. पण मी समुद्राने एक पण जणाला उतरलेला बघला नाही. कदाचित हवामान खात्याचा असा अंदाज तर या आठवड्यामध्ये भरपूर पाऊस वादळ वारा त्याच्यामुळं कदाचित लाटा पण जास्त दिसतात. समुद्र खवळलेला तर काल आलो तो तेव्हा पण असाच होता. त्याच्यामुळं कदाचित कोण आतमध्ये जण आहे काय माहिती. काली परत असतील म्हणून उतरत असतील आतमध्ये. वातावरण बघू शकता तुम्ही इथं. आणि स्वच्छता बघा. इकडं मार्केट भरले. आता बघूया कसं काय. मला वाटतं ही खाऊगल्ली आहे इथली. हां खाऊगल्लीच. हे बघा तुम्ही बघू शकता इथलं फास्ट फूड. दुकानं पण कशी अँटिक बनवलेली बघा ना. जरा अट्रॅक्टिव्ह बनवले. इथं सगळ्या पोरींच्या कामाच्या वस्ती आहेत. आणि इथं लहान पोरांच्या गोष्टी सगळ्या तुम्ही बघू शकता. इकडची लोक कशी सुंदर सुंदर असतात. खूप काय बघा तुम्ही बघू शकता. मला ज्या बघा त्याच दाखवता मी. उठलेल्या मोठांले म्हणलं पजेल असतील तर सांगा कमेंटमध्ये. म्हणा घेऊन येतो. अख्खा बीच फिरून झाल्यानंतर कुठंतरी 2 पोरा म्हणा पाण्यात घेलताना दिसली. जरा बरा वाटला. समुद्राचा पाणी साचलेलं आहे तो. त्याच्यानं ती उड्या मारतात पण सही आहे. बॅकग्राऊंडला तुम्ही ते बेट बघू शकता. त्या बेटांची स्टोरी अशी आहे का एक कुत्रा होता, एक मांजर होती आणि एक उंदीर होता. त्यावेळी त्यांना ना एक अशी गोष्ट माहीत पडतं तर ते समुद्रात बुडणार. ते एका होडीन चाललेलं असतात. तर त्यांना अजून एक गोष्ट समजतं का जो होरी चालवतं होरीचा जो नाखवा त्याच्याजवळ गॅजेट म्हणजे त्याच्याने ते वाचू शकतात. तर ते काय करतात तो गॅजेट चोरतात आणि समुद्रात जातात. आणि म्हणून ती 2 बेट तयार करतात ते तिथं हे जे दिसताने. तर ते म्हणून इंग्लिशमध्ये त्यांना रॅट कॅट बेट बोलतात. रॅट कॅट आयलँड अशी त्यांची स्टोरी आहे. त्यांची श्रद्धा. त्याच्यापुढं आपण काही बोलू शकत नाही. उंदीर असो नाही तर मांजर असो ते बोलतील तीच पूर्व दिशा. ठीक आहे. तर तिकडं होड्या जातात ॲक्च्युली. पण जसं मी तुम्हाला सांगला तर हवामान खात्याचा अंदाज वादळ वारा पाऊस आहे आठवड्यात. तिकडं होड्या जात नाही. त्याच्यामुळं नाईलाज. नाही तर आपण कुठलीच जागा सोडणार नाही. इथं बघायची जवरा फिरता येईल तेवढा फिरणार आपण. सगळं दाखवित राहीन मी तुम्हाला. बघत राहतो. इथं कोकण किनारपट्टीवर मासेमारी चालू आहे. तर आता ते जाल ओरी धनले. बघूया यांना गवतं ना नाही. आपण बघत राहू. दोस्ताव कुठून तरी तुम्हाला चुकीची माहिती भेटलेली आहे ते मासेमारी करतात. पण हे बीच साफ करतात. बीचवर जो कचरा येतं तो क्लीन करायचा काम हे करतात. तर अशा आपण विश्वास नाही ठेवायचा. इथं बाजूला कुठं मासेमारी येर लागले का तुम्हाला. लोक काही येरी आहे ना आतमध्ये होऱ्याचे होऊन जायला. नॉन सेन्स. चाल तर तुम्ही मरमेड जिला आपण बोलतो जलपरी. इथल्या लोकांची अशी समज
जलपरी असतं आणि त्याचं हे प्रतीक समज आहे त्यांची, असतं का नाही त्याच्याशी आपल्याला काही मतलब नाही, ते बोलतील त्या खरा, समजला. तुम्ही बघू शकता इथं मस्त मावरा भारी आहे, सनसेट चालू आहे, पण फोटो करायला माणूस नाही माझ्याजवळ. जाम मिस करता हो विवेक, आन्या, पिप्या, माझा फोटोग्राफर. कारण आज जर इथं असतं तर मेमरी फुल झाली असती, कारण माहोलच असा सही. ट्रेन चालले, लोक कसे एन्जॉय करतात. आणि इकडं दाखवतो तुम्हाला, हा जो सीन दिसतं ना सेम अशीच नारळाची जरा गोव्याला पारा रोड, पण तिथं पार्किंगचं 100 रुपये. आणि इकडं बघा याला एक नंबर लोकेशन, एकदम पॉश एरिया. जिकडं जाल तिकडं तुम्हाला घाण कुठं दिसणार नाही. इथं थायलंडमध्ये एक गोष्ट जाम ऑब्झर्व केली आहे बघा, तुम्हाला जास्तीत जास्त इथं पिकअपच दिसतील, असे कार कमी दिसतील एकदम. कारण इकडची लोक जरा वेगळा विचार करतात, मल्टीटास्किंग आहे तिकडची लोक. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला नुसती दाखवासाठी नाही घेते, तर तिचा वापर पण झाला पाहिजे. कदाचित त्यांची फॅमिली छोटी असेल, 2च माणसं असतील घरात, त्याच्यामुळं सगळी पिकअपच देत असतील. पण हे बघा योजुगाड बघा कसा, बाईकला ट्रॉली बनलेली आहे, त्याच्यावर ते रस्त्यावर जशी वरापावची कशी गाडी असतं आपल्याकडं तसे ते धंदा करतात. सही आहे. म्हणजे बारीक बारीक गोष्टींपासून ती मोठ्या गोष्टी करतात, दिखावा कमी करतात, मेन मुद्दा तो. तर तुम्ही बघू शकता क्लायमेट कसा एकदम जबरदस्त, एकदम असा प्रसन्न वाटतं. आता मला जोड नाही कोणी तर, नाही तर रास फोटो करला असतं. पण सही आहे, बघा तुम्ही एक नंबर वाटतं. इकडे बीचवर लोक तुम्हाला सकाळचे या, संध्याकाळी या, रात्री या, लोक बसलेली दिसतील तुम्हाला. चटई घेऊन येतात, खायला घेऊन येतात, मला वाटतं ती जेवायलाच इथे येतात. एकदम पद्धतशीर काम आहे. जो माणूस इथं पुस्तक वाचतं, ती चिमणी त्याच्या डोक्यावर बसली. भावांनो, तर मला रास पब्लिक दिसतं 100% ते काहीतरी चालू असतं. ड्रोन पण उडवले, बघू शकता तुम्ही. बघूया काहीतरी चालू आहे इथं. काहीतरी ट्रेडिशनल आहे त्यांचा, पण बघूया. तर मित्रांनो, आपण आता बाईक बुक केलेली आहे. जसं आपल्या इकडं ओला, रॅपिडो आहे, तसं इकडे ग्रॅब आहे. ग्रॅबवरून आपण कार, बाईक आपल्या राईडसाठी यूज करू शकतो. तर आहे आपला मित्र. हॅलो. तर तो आपल्याला आता घेऊन जाणार आहे आपल्या लोकेशनला.
गुड डे. Bye bye. Start. Rari. या See you. सी यू बाय बाय. Okay. हॅलो गाईज. From Thailand. या इज फ्रॉम थायलंड. इज माय फ्रेंड. माझा मित्र एक काव. Cow. तर आज तो इकडे मला फिरायला घेऊन आलाय नाईट मार्केटला. आणि या त्यांच्या वाईफ आहेत. आम्ही सोबत आलो इकडे आता फिरायला. बघूया.